नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपण लक्ष्मीपूजन म्हणजेच की 1 ऑक्टोबर म्हणजे 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे. तर या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरी टिकून राहिली पाहिजे. त्यामुळे मग लक्ष्मीचे आपल्याला कसे स्वागत केले पाहिजे, कशी तयारी केली पाहिजे आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरात टिकून ठेवण्यासाठी, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा. तर मग आपण लक्ष्मीपूजन आल्यानंतर म्हणजेच की दिवाळी चालू झाल्यानंतर लक्ष्मीपूजनपर्यंत दररोज आपण घराला आंब्यांचं तोरण वगैरे लावतोच. म्हणजेच की आंब्यांच्या पानांचं तोरण, म्हणजे आंब्याच्या पानांचं तोरण का लावतो तर बाहेरची नकारात्मकता ऊर्जा निघून गेली पाहिजे. म्हणजेच की आंब्याचं तोरण माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय असतं. त्यामुळे मग आपण आंब्याचं तोरण लावल्यामुळे काय होतं की नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं. म्हणून आंब्याचं तोरण मग दिवाळी म्हणजे दिवाळी पूर्ण होईपर्यंत आंब्यांचं तोरण लावायचं आहे. तर मग आंब्यांच्या पानांचं तोरण शक्य होत नसेल तर मग आता बऱ्याच जणांच्या घरी काय होतं की कवड्यांचं तोरण असतं, म्हणजे जे आपण विकत आणतो. तर ही कवडी म्हणजे कवडी पिवळी असो किंवा पांढरी असो, माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय असते कवडी. त्यामुळे मग कवड्यांचं बऱ्याच ठिकाणी कवड्यांचं तोरण लावलं जातं घराला. म्हणजेच काय होतं की माता लक्ष्मी त्यावरती मग आकर्षित होते आणि मग त्या घरामध्ये टिकून राहते. तर मग आपल्याला काय करायचं आहे या दिवशी, म्हणजे लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी, मग तुम्ही सकाळी केलात तरी हरकत नाही. तर मग थोडीसं मग हळद घ्यायची आहे. हळदमध्ये मग गोमूत्र किंवा थोडंसं गंगाजल टाकलात तरी हरकत नाही आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मग ते आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मग हळदीचं लेपन करण्या अगोदर आता दरवाजाबाहेर तुमच्या घरात म्हणजे अंगण म्हणा किंवा थोडीशी बाहेर मोकळी जागा असते, त्या ठिकाणी मग आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. तर पाणी शिंपडत असताना मग त्यात काय करायचं आहे, पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, गोमूत्र टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे आणि मग ते पाणी मग तुम्हाला घराच्या बाहेर शिंपडायचं आहे. म्हणजे यामुळे काय होतं की नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आणि मग हळदीचं लेपन करत असताना उंबरठा आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, उंबरठा आमच्याकडे लाकडाचा नाही असं म्हटलं जातात आणि मग फरशीचा असेल किंवा मार्बलचा असेल तर त्याला हळदीचं लेपन करायचं का, अशा बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. पण तुम्ही उंबरठा हा कशाचा पण असू द्या, त्याला उंबरठ्याचं लेपन हळदीचं लेपन करू शकता. मग फरशीचा असला तरी काही हरकत नाही. तर मग तुम्ही जे लेपन बनवलं आहे हळदीचं, मग त्या हळदीचं लेपन मग उंबरठा पुसून वगैरे घ्यायचा आहे. पुसून घेतल्यानंतर आपण आता प्रत्येक गुरुवारी म्हणा किंवा अमावस्या पौर्णिमा आल्यानंतर पण हळदीचं लेपन करतो. पण ह्यावेळेस काय करायचं आहे, हळदीचं लेपन आपण फक्त उंबरठ्याला करतो. अर्ध्या उंबरठ्यापर्यंत, म्हणजेच की जी चौकट असते चौकटीचा थोडासा भाग आपल्याला वरपर्यंत लेपन करायचं आहे हळदीचं. हळदीचं लेपन पूर्ण लेपन करून झाल्यानंतर मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दोन्ही बाजूंनी आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. आता काही ठिकाणी काय होतं, आपण लक्ष्मीची पावलं बाजारातून विकत आणतो, त्यामुळे काहींच्या घरी म्हणजे ती पावलं लावली जातात किंवा स्वास्तिक वगैरे लावलं जातं. तर मग आता जर नसतील तुमच्याकडे, तुम्ही आणली नसेल, तर मग कुंकू घ्यायचं आहे. कुंकामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि मग तुम्हाला कुंकवाने पावलं काढायची आहे आणि मग एका कुंकवामध्ये हळद भरायची आहे आणि एक तसंच ठेवायचं आहे, म्हणजे कुंकवाचं पाऊल ठेवायचं आहे आणि मग कुंकवाने तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. आता स्वास्तिक मध्यभागी काढायचं आहे आणि स्वास्तिक काढून मग त्याला अक्षदा व्हायच्या आहेत आणि फूल वगैरे वाहून तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग त्यानंतर जर तुम्ही पावलं जर उंबऱ्यावर नाही काढले तर तुम्ही खाली काढू शकता, उंबरठ्याच्या खाली काढू शकता पावलं. तर तुम्ही रांगोळीने जरी काढत असेल तरी हरकत नाही. मग रांगोळीने जरी काढली तुम्ही तरी पण मग त्यावरती तुम्हाला एक लाल रंग भरायचा आहे एका पावलामध्ये आणि एका रंगामध्ये पिवळा रंग भरायचा आहे आणि मग हे झालं उंबरठ्याचं. मग त्यावरती तुमचा दरवाजा जिथे असेल त्या दरवाजावरती तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिक काढून मग एका बाजूला शुभ आणि एका बाजूला लाभ लिहायचं आहे. आता हे पण काढत असताना तुम्हाला कुंकवानेच काढायचं आहे आणि मग त्यानंतर आता तुम्ही जिथे पूजा मांडणार आहात, म्हणजेच की संध्याकाळी लक्ष्मीपूजन करताना ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात त्या ठिकाणी मग तुम्हाला तिथे एक स्वास्तिक काढायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही म्हणजे झाडू म्हणा किंवा केरसुनी म्हणा
घरात तुम्ही वर्षभर वापरणार आहात त्यावेळेस मग तुम्ही लक्ष्मी घेऊनच येता. तर लक्ष्मीच्या जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात त्या पूजेखाली तुम्हाला एक स्वस्तिक काढायचे आहे. आता हे स्वस्तिक तुम्ही संध्याकाळी काढलं तरी हरकत नाही. सकाळी जर काढलात तर मग ते राहणार नाही तुमच्या इकडे दिवसभर. त्यामुळे मग संध्याकाळी ज्यावेळेस पूजा मांडणार आहात त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्ही लक्ष्मी ठेवणार आहात त्या ठिकाणी एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आता जिथे तुमची तुळस असेल, आता काहींची तुळस गॅलरीत असेल तर गॅलरीत तुम्ही हे करू शकता, किंवा मग घराच्या बाहेर असेल तर मग तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर असेल तर उंबरठ्याच्या बाहेर हे करू शकता. जिथे तुळस आहे तिथे त्या तुळशीजवळ तुम्हाला रांगोळी काढायची आहे. तिथे पण तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. आणि त्यानंतर मग तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढल्यानंतर त्यामध्ये पण एकात कुंकू आणि एकात हळद भरायची आहे. आणि तिथून मग तुम्हाला जे तुम्ही पाणी बनवलं आहे कुंकवाचं त्या ठिकाणावरून तुम्हाला पावलं काढायची आहेत. ज्या ठिकाणी तुमची तुळस आहे तुळशीपासून तुम्ही हाताने जरी पावलांचे ठसे काढलात तरी हरकत नाही. मग ते ठसे तुम्हाला ज्याप्रमाणे एक स्त्री चालत जाते त्याप्रमाणे तुम्हाला ठसे काढायचे आहेत पावलांचे. ते ठसे तुम्हाला मग तुम्ही ज्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करणार आहात त्या पूजेपर्यंत तुम्हाला पावलांचे ठसे काढत जायचं आहे. म्हणजेच की ज्या ठिकाणी तुमची तुळस आहे तुळशीपासून आता घरात जिथे तुम्ही देवघराजवळच पूजा मांडणार असाल तर तिथंपर्यंत तुम्हाला लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढायचे आहेत. आता हे ठसे तुम्ही मग संध्याकाळी पण काढू शकता. म्हणजेच काय होतं, सकाळी काढल्यानंतर दिवसभर तुमच्या घरात राहणार नाहीत, त्यामुळे मग ही संध्याकाळी तुम्ही हे पावलांचे ठसे मग काढू शकता. म्हणजेच काय होतं की यामुळे मग माता लक्ष्मीचं आगमन होतं. तुळस माता पण आपल्यावरती प्रसन्न होते आणि मग घर सुशोभित होतं आणि घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण वाटतं. आपण मग ह्या अशा पद्धतीने जर माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारी केली तर मग आपल्या घरात माता लक्ष्मी कायम टिकून राहते. कधीच मग कोणत्या गोष्टींची म्हणा अडचण निर्माण होत नाही. तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि मग त्यानंतर मग आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम महालक्ष्मी नमः. या मंत्राचा मग ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडणार आहात, माता लक्ष्मीची आरती करणार आहात, आरती वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी तुम्ही जो नैवेद्य वगैरे ठेवला आहे त्यावेळेस, आणि मग या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की ज्यावेळेस तुमच्या घरात लक्ष्मीपूजन होईल, आरती वगैरे होईल, त्यावेळेस घरात मग घर स्वच्छ म्हणजे झाडून घेऊ नका त्या दिवशी तरी. म्हणजे काय होतं की आपण माता लक्ष्मीच्या स्वागताची एवढी तयारी केली आहे आणि मग घर झाडून वगैरे घेतल्यानंतर आणि तो झाडून घेतलेला कचरा मग कचरा कुंडीत म्हणा किंवा आपल्या कचऱ्याच्या डब्यात म्हणा टाकला तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होती. त्यामुळे मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी करायच्या आहेत. ते म्हणजेच की 1 नोव्हेंबरला करायचे आहेत. लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबरला आहे. तर ह्या गोष्टी केल्यामुळे काय होतं की आपल्या घरात माता लक्ष्मी टिकून राहते आणि मग कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.